Namaskar. Next example is find the differential equation of ellipse whose major axis is twice its minor axis. म्हणजे इलिप्सचं इक्वेशनच घ्यायचं आहे आणि त्याचं डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचं. फक्त एक छोटीशी इथे कंडिशन अशी आहे की मेजर ॲक्सिस इज ट्वाइस इट्स मायनर ॲक्सिस. सो जे ए आणि बी असतात त्या इक्वेशन मधले त्यातलं हे रिलेशन त्यांनी दिलेलं आहे. आता इलिप्स म्हणजे माहिती आपल्याला तो एक्स ओ वाय प्लेनवर आपण बघितलेला आहे इलिप्स. सो इलिप्टिकल फिगर ही अशी असते साधारण. आता हा लिहितेच मी मला. सो अशा पद्धतीने इलिप्स असेल. आता ह्या इलिप्सला सर्कल सारखी एकच रेडियस नसते. एक मेजर ॲक्सिस असतो आणि एक मायनर ॲक्सिस असतो. सो सपोज आता ही विड्थ कमी आहे त्यामुळे हा मायनर ॲक्सिस म्हटला, हा सेंटर म्हटला आणि हा मेजर ॲक्सिस म्हटला. तर एक मेजर ॲक्सिस आहे आणि जो मायनर ॲक्सिस आहे त्यापेक्षा मेजर ॲक्सिस किती म्हटलंय? ट्वाइस. त्यामुळे जो काही मेजर ॲक्सिस म्हणजे तो विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस आहे का विथ रिस्पेक्ट टू वाय ॲक्सिस हे काही मेन्शन केलेलं नाही. त्यामुळे आपण कुठलाही घेऊ शकतो. म्हणजे इलिप्स अशा पद्धतीने असेल किंवा असा व्हर्टिकल असा पद्धतीने जे व्हर्टिकल असेल तो मेजर ॲक्सिस अशा पद्धतीने पण असू शकतो. जो व्हॉट एव्हर इलिप्स येईल. फक्त त्याची आपल्याला जी कंडिशन आहे ती कन्सिडर करायची. म्हणजे मेजर ॲक्सिस इज ट्वाइस साईजमध्ये आहे, ट्वाइस इट्स मायनर ॲक्सिस. त्यामुळे ती कंडिशन फक्त घेऊ. सो इक्वेशन ऑफ इलिप्स ते आपल्याला माहिती आहे. इथे डायग्राम वगैरे काढायची गरज नाही. जर तुम्हाला इक्वेशन माहिती आहे तर तुम्ही इथे डायरेक्ट घेऊ शकता. इक्वेशन ऑफ इलिप्स काय आहे? एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. आता यातला ए और बी ट्वाइस टू अदर म्हणजे ए किंवा बी कुठला तरी मेजर ॲक्सिस असणार आहे आणि त्यातला जो मेजर ॲक्सिस आहे तो डबल असणार आहे. कुठलाही कन्सिडर करा, बी ला मेजर करा किंवा ए ला मेजर करा, डझंट मॅटर. कारण आपल्याला माहिती नाही तो व्हर्टिकली आहे इलिप्स का असा हॉरिझॉन्टल इलिप्स आहे ते आपल्याला माहिती नाही. ते असं मेन्शनही केलेलं नाही. त्यामुळे कुठलाही कन्सिडर करू शकता. फक्त एक दुसऱ्याच्या डबल आहे एवढं फक्त कन्सिडर करणार. गिवन दॅट मेजर ॲक्सिस इज ट्वाइस इट्स मायनर ॲक्सिस. सो सपोज ए इज मेजर एक्स. कुठलाही घ्या, बी घेतलं तरी चालेल. सपोज ए इज मेजर ॲक्सिस. मग ए आणि बी मध्ये रिलेशन काय असेल तर ए विल बी ट्वाइस बी. देअरफॉर ए इज इक्वल टू 2b असं त्या दोघांमध्ये रिलेशन असेल. सो इथे इक्वेशन कन्सिडर करताना ए इज इक्वल टू 2b ही व्हॅल्यू आपण घालू शकतो. एवढ्यासाठी दिलेलं आहे त्या दोन ॲक्सिस मधलं डिफरन्स. So consider equation of ellipse. Therefore equation of ellipse become is equal to x square upon a square plus y square upon b square हे आहे is equal to 1. तर इथे काय लिहिणार? a च्या इथे आपण 2b लिहिणार. Therefore x square upon 2b square plus y square upon b square इज इक्वल टू 1. हे इक्वेशन आता आपला फॉर्म झालं. याचं डिफरन्शियल इक्वेशन तयार करायचं. तर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह मध्ये जर हे ए बी, ए तर इथे नाहीच येतात, बी फक्त आहे. बी हा आर्बिटरी कॉन्स्टंट निघून गेला तर आपण तिथे स्टॉप करायचं. अदरवाईज अजून एकदा डेरिव्हेटिव्ह तिथे घ्यावं लागेल. सो आता आपण हे डिफरन्शिएट करणार आहोत. डिफरन्शिएटिंग ऑन बोथ साइड्स. हे तर 2b आहे त्याचा 4b स्क्वेअर वगैरे असं लिहूया. दॅट इम्प्लाइज x स्क्वेअर अपॉन हे 2b स्क्वेअर मीन्स किती होणार ते 4b स्क्वेअर प्लस y स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इज इक्वल टू 1. याच्यातनं b स्क्वेअर कॉमन घेऊन नंतर डेरिव्हेटिव्ह काढलं तरी चालेल किंवा असं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतलं तरी चालेल. सो डिफरन्शिएटिंग ऑन बोथ साइड. वन अपॉन 4b स्क्वेअर कॉन्स्टंट आहेत बाहेर घेतले आपण 1 अपॉन 4b स्क्वेअर. त्याच्यानंतर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आहे 2x प्लस 1 अपॉन b स्क्वेअर कॉन्स्टंट इंटू वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y dy बाय dx इज इक्वल टू 1चं डेरिव्हेटिव्ह 0. तर ही सिंपल डेरिव्हेटिव्ह आहेत.
आता 1/b² सगळीकडे कॉन्स्टंट आहे, त्याच्यात हा 2 एक कॅन्सल झाला, 2 2 जा, म्हणजे इथे काय आलं x/2 राहिलं. 1/b² 1/b² कॉन्स्टंट आहे ते कॉमन घेऊन तिकडे नेऊया, म्हणजे 1/b² इंटू ब्रॅकेट हे राहिलं x/2, कारण ते 2 राहिले फक्त, प्लस 2y dy/dx इज इक्वल टू 0. आता हा 0च आहे, त्यामुळे b² इकडे नेला की ॲब्सॉर्ब होईल आणि ते 0 होईल. सो दॅट इम्प्लाइज x/2 प्लस 2y dy/dx इज इक्वल टू 0. आता इथे कुठे आर्बिटरी कॉन्स्टंट दिसत आहेत का, a b वगैरे कुठलेही दिसत नाही, म्हणजे आपलं हे, आणि dy/dx अपियर झालेलं आहे. सो दिस इज डिफरन्शियल इक्वेशन. त्यामुळे ह्या स्टेजला आपण स्टेपला आपण थांबू शकतो आणि हे डिफरन्शियल इक्वेशन आहे असं स्टेट करू शकतो. अजून थोडं सिम्प्लिफाय करायचं म्हणजे फक्त रिअरेंज करतोय पण. हा 2 इथे डिनॉमिनेटरला आहे, तो जर नको असेल तर सगळ्या टर्मला आपण 2 ने मल्टिप्लाय करून घेऊ. दॅट इम्प्लाइज मल्टिप्लाइंग बाय 2, म्हणजे इथे 2 कॅन्सल होतील, मग x प्लस 2 इथे येतील, म्हणजे 4y dy/dx is equal to 0, and this is your final differential equation for ellipse whose major axis is twice its minor axis. तुम्ही फॉर्म करू शकता डिफरन्शियल इक्वेशन.